तो तिच्याकडे सरकला आणि प्रियाच्या कानात कुजबुजला, आता तर मला तुला मदत करायची आहे. आणि यानंतर प्रियाने स्वतःला राज्यात स्वाधीन केले. आता पुढे. दुसऱ्या दिवशी लग्नही झाले आणि सगळे घरीही आले आणि प्रीती तिच्या खोलीत बसली होती. रमणला फोन करण्यासाठी दार बंद करणार होती तेवढ्यात राज आला आणि त्याने हाताने दार थांबवलं आणि त्याला पाहून प्रीती घाबरली. तिने पटकन दार उघडले तर राज आत आला. भैया, तू इथे? जर तुला लागलेलं आहे तर तू काकूंना एकटे झोपण्याचा आग्रह का करत आहेस? राजने कोणतीही पूर्वसूचना न देता सरळ बाण सोडला. राजच्या प्रश्नावर प्रीतीचे तोंड बंद झाले होते. तिला काय बोलावे ते समजत नव्हते. मी तुला काही विचारलं आहे प्रीती? पुन्हा एकदा प्रीतीला राजचा भीतीदायक आवाज ऐकू आला. हा भैया, आई खूप परेशान होते आणि तिला झोप येत नाही, म्हणूनच मी म्हणाले की मी एकटीच झोपेन. तसं पण आता मी बऱ्याच प्रमाणात बरी झाली आहे, त्यामुळे आता फारसा त्रास होत नाहीये, प्रीती आरामात हसत म्हणाली. पण तिचे हातपाय थरथरत होते. तिला काहीही अडचण येणार नाही, ती तुझ्यासोबतच झोपेल आणि आता तू तिला नाही म्हणायचे नाही. राजने जणू ऑर्डरच दिली होती. हो हो भैया, तू म्हणशील तसंच होईल. आता मला सांग, काल तो खोटे का बोललीस? खरं खरं सांग, तू कुठे गेली होतीस? कारण तुला हे देखील माहीत आहे की बजबद्दलचे तुझे विधान किती खरे आहे. दुसऱ्या प्रश्नावर राजने बॉम्बच टाकला होता. भैया, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. जिथे माझा अपघात झाला तिथेच ती राहते. तीही तिथून माझ्यासोबत घरी येण्यासाठी निघाली होती, म्हणून तिने सांगितले की मी तिच्यासोबत तिच्या घरी जावे आणि आपण थोडा वेळ मज्जा करू, म्हणून मी गेले. पण त्याआधी माझा ॲक्सिडेंट झाला. माझी मैत्रीण खूप घाबरली होती. तिला वाटले की तुम्ही सर्व तिला खूप ओरडाल आणि तिचे कुटुंबही तिच्यावर रागवेल, म्हणून मी तिला तिच्या घरी पाठवले. जर तू म्हणत असशील तर मी तुला माझ्या मैत्रिणीशी बोलायला लावेल. प्रीतीला माहीत होते की राज हा प्रश्न पुन्हा नक्कीच विचारेल, म्हणून तिने पूर्ण प्लॅन बनवला होता. प्रीतीचे बोलणे ऐकून राज थोडा हसला आणि म्हणाला, मैत्रीण ती तुझी आहे आणि मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा का? राजचे हे बोलणे ऐकून प्रीतीचा घसा कोरडा पडला. ती काहीही न बोलता फक्त राजकडे पाहत राहिली. बरं मला सांग, जर तुझा ॲक्सिडेंट झाला तर तू आमच्यापैकी एकाला फोन करायला हवा होतास ना? तू रमणला का फोन केलास? जर तुला भीती होती की सगळे घाबरतील तर तू मला फोन करायला हवा होतास. तुझी बातमी ऐकून मी बेशुद्ध पडलो नसतो. मला प्रत्येक परिस्थिती कशी हँडल करायची हे चांगलंच माहीत आहे. राज प्रीतीला म्हणाला. मी चूक केली भैया, मला माफ कर, प्रीती मान खाली घालून म्हणाली आणि ती आतून खूप घाबरली होती. राज पुढे काही बोलण्यापूर्वीच राधा, प्रिया, रुद्र प्रीतीच्या खोलीत आले. उद्या रिसेप्शन असल्याने गीता अजूनही तिच्या मावशीच्या घरीच होती. भाऊ आणि बहीण कशाबद्दल बोलत आहेत? राधा आत आल्या आणि प्रेमाने म्हणाल्या. त्यांना काय माहीत की ते आग लागली आहे आणि तो अग्निशमन दलाचा कर्मचारी म्हणून आला आहे. काही नाही मम्मी, भैया मला एकटे झोपू नकोस असं सांगत होता. राजने रमणबद्दल काहीही बोलू नये म्हणून प्रीती पटकन म्हणाली. मग काय निर्णय आहे प्रीती तुझा? रुद्रने दात दाखवत म्हटले, कारण त्याला माहीत होते की जर राजने ऑर्डर दिली असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाईल. राज भैयाचे शब्द मी कसे टाळू शकते रुद्र दादा? मी फक्त मम्मी सोबतच झोपेन, प्रीती हलकेसे हसत म्हणाली. पण झोपण्यापूर्वी कृपया हे हळदीचे दूध प्या. प्रीती दीदी, प्रिया तिच्यासाठी एक ग्लास दूध आणत म्हणाली. धन्यवाद वहिनी, तुम्ही खूप छान आहात. आईसोबत तुम्हीही माझी खूप काळजी घेतली, प्रीती हसत म्हणाली. ती फक्त चांगलीच नाही तर निष्पाप देखील आहे आणि तिची निरागसता आपल्या चेहऱ्यावर हास्य आणते. राधा प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. राज प्रियाकडे पाहतो आणि तिची प्रशंसा ऐकून त्याला खूप बरे वाटते. हो, आणि नेहमीच भोळ्या लोकांना हुशार आणि धूर्त लोक मिळतात, रुद्र राजला ऐकवत म्हणाला. राज वाकड्या नजरेने रुद्रकडे पाहतो, जो पुन्हा सर्वांना आपली बत्तीशी दाखवत होता. हे ऐकून प्रिया फक्त राजकडे पाहत होती. काय? तिला आपल्याकडे पाहत असल्याचे पाहून राज म्हणाला. खरं सांगताय? कोण? दादा. प्रियाने हे म्हणताच खोलीत पुन्हा राधा, रुद्र आणि प्रीतीचा हास्याचा आवाज ऐकू आला. बिचारा राज इतरांना आऊट करता करता आपल्या बायकोकडूनच क्लीन बोल्ड झाला. तो परिस्थिती सांभाळत आणि प्रीतीकडे पाहतो आणि म्हणतो.
तुला आता लागलेला आहेस म्हणून फोन कमी वापर, नाही तर मी फोन काढून घेईन तुझ्याकडून. नाही भैया, मी ते जास्त वापरणार नाही, प्रीती पटकन म्हणते. प्रीत, तू याच्याकडूनच सरळ होते. आमचे बोलणे तर एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढते. हो ना रुद्र? राधा गमतीने म्हणतात. हो काकू, तसेही उडणारा बाण कोणाला घ्यायचा असेल? रुद्र पुन्हा राजसाठी बोलला. गीता वहिनीच्या जाण्याचे साईड इफेक्ट तुमच्या आतून बाहेर पडत आहेत असे दिसते, असे म्हणत राज खोलीबाहेर जातो. त्यांना वाईट वाटले दादा, प्लीज त्यांना मनवा, प्रिया दाराबाहेर पाहत म्हणते. प्रिया, त्याच्यासारखे वागायला शिक, कारण तो तुझ्या निरागसतेमुळे नेहमीच तुझ्यावर वर्चस्व गाजवतो, रुद्र प्रियाला समजावून सांगताना म्हणतो. नाही दादा, ते थोडे रागीट आहे पण खूप चांगले आहे, तुम्ही त्यांच्यावर कधीही रागवू नका, प्रिया निरागसपणे म्हणते. ही त्याच्या प्रेमात वेडी झाली आहे, रुद्र राधा यांच्याकडे पाहून हसत म्हणतो आणि मग खोलीतून बाहेर पडतो. राधा ही काहीतरी काम आहे सांगून तिथून निघून जातात आणि आता खोलीत फक्त प्रीती आणि प्रिया होत्या. वहिनी बसा ना, आपल्याला तर जास्त बोलण्याची संधीच भेटली नाही, प्रीती प्रियाला बेडवर बसवत म्हणते. बरं वहिनी, तुमचा भाऊही तुमच्यासोबत असाच वागत होता का जसा माझा राजभाई माझ्यासोबत वागतो? म्हणजे असं करू नकोस, ते करू नकोस, प्रीती हसून म्हणते. पण खरं तर तिला रमणबद्दल जाणून घ्यायचं होतं. अरे नाही प्रीती दिदी, रमण दादा तर मला नेहमी म्हणत असे की तू कुठे का जात नाही, चल आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ फिरायला, कारण मी कुठेच जास्त जात नव्हते ना फिरायला म्हणून, प्रिया हसत म्हणाली. वा, तुमचा भाऊ खूप छान आहे, प्रीती आनंदाने म्हणाली. बरं वहिनी, आता तुमचं लग्न झालंय तर आता तुमच्या कुटुंबातील लोक आता तुमच्या भावाच्या लग्नाबद्दल विचार करत असतील ना? प्रीतीने हा प्रश्न मोठ्या उत्सुकतेने विचारला. नाही, रमण भैयाचे लग्न 1-2 वर्षांनी होईल, कारण रमण भैयाला स्वतः हेच हवे आहे, प्रियाने प्रीतीला सांगितले. तर तुम्हाला स्वतःसाठी कशा प्रकारची वहिनी हवी आहे? म्हणजे मला जशा पाहिजे होत्या तशाच मिळाल्या, गीता वहिनी आणि तुम्ही. खरंच? प्रिया आनंदाने म्हणते. हो वहिनी, प्रीतीही प्रेमाने म्हणते. तेव्हाच राधा येऊन प्रियाला तिचा फोन देतात, जो तिने लिव्हिंग एरियामध्ये ठेवला होता आणि तिच्या फोनवर रमणचा फोन येत होता. हॅलो रमण भैया, प्रिया फोन कानाला लावत म्हणाली. प्रीतीने रमणचे नाव ऐकताच तिचे हृदय वेगाने धडधडू लागले आणि तिच्या ओठांवर हास्य उमटायला उत्सुक झाले. कशी आहेस प्रिया, जेवलीस का, रमणने समोरून विचारले. हो भैया, मी जेवले, तू जेवलास का? आणि तू आईबाबांशी उद्या घरी कधी परतणार याबद्दल बोललास का? त्यांना उद्याच्या लग्नाच्या रिसेप्शनलाही आमंत्रित केले आहे, लग्नाला तर ते उपस्थित राहू शकले नाही, प्रिया म्हणाली. हो, मी जेवलो आहे आणि जर आई आणि बाबा प्रवासामुळे थकले असतील तर ते येऊ शकणार नाहीत, तर मी येईन, रमण म्हणाला. हो भैया, उद्या तू रिसेप्शनला आलास तर मलाही खूप आनंद होईल, प्रिया हसत म्हणाली. आता हे ऐकल्यानंतर प्रीतीलाही उद्या रिसेप्शनला जावंसं वाटू लागलं. बरं, तू काय करत आहेस? काही नाही, मी प्रीती दिदीच्या शेजारी बसले आहे, त्यांना हळदीचं दूध दिले आहे आणि आता मी त्यांच्याशी गप्पा मारत बसले आहे. आता त्यांची तब्येत कशी आहे, रमणने विचारले. आता ठीक आहे भैया, प्रिया प्रीतीकडे पाहत म्हणाली. वहिनी, तुमचा भाऊ माझ्याबद्दल विचारत आहे का? हो, ठीक आहे, फोन इकडे द्या, मीही त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारते, प्रीती प्रेमाने म्हणाली. हो का नाही म्हणत प्रियाने प्रीतीला फोन दिला. नमस्कार रमणजी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे, पण प्लीज फोनवर असे बोल, तुमच्या घरातील कोणी ऐकले तर ते चांगले वाटणार नाही. वहिनी, माझ्यासाठी फ्रूट्स कट करून आणता का, प्रीती प्रेमाने प्रियाला म्हणते. हो का नाही प्रीती दिदी, मी लगेच आणते, ती निरागसतेने म्हणते आणि बाहेर पडते. आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नाहीये, प्रीती रमणला फोनवर सांगते. माझी बहीण प्रीती तुला त्रास देत नव्हती, ती फक्त तुझी काळजी घेत होती आणि आताही ती तुझ्यासाठी फ्रूट्स आणायला गेली आहे, जे खाण्याचं तुझं फक्त एक निमित्त आहे, रमण थोडंसं नाराज होऊन म्हणतो. रमण सॉरी, मी ते फक्त मजाकमध्ये बोलले, प्रीती घाबरून म्हणते. ठीक आहे, आणि मलाही माफ कर, आणि तू कशी आहेस? मी ठीक आहे, मला कालपासून तुमच्याशी बोलायचे होते पण मी ते करू शकले नाही, पण आता बघा मी तुमच्याशी बोलत आहे, मनापासून जे तुमच्यावर प्रेम करते ना. राजभाऊजीने तुला पुन्हा काही प्रश्न विचारले का, रमणने विचारले. हे काय आहे रमण, मी इथे तुमच्याशी बोलण्यासाठी मरायला आले आहेत आणि तुम्ही दुसऱ्याच गोष्टींबद्दल बोलत आहात.
हो, कारण मी त्या गोष्टीचा विचार करत आहे ज्याचा तू नादानपणामुळे विचार करत नाही आहेस. तू एखाद्या दिवशी प्रेमात वेडी होऊन काहीतरी रिकामं काम करशील. पण मला माझ्या बहिणीची काळजी वाटते. हो, बरोबर आहे. इथे मी माझ्या भावाच्या रागाला घाबरत असले तरी तुमच्यावर खूप प्रेम करते, पण तुम्हाला तर माझी काही काळजीच नाही. प्रीती म्हणते, मला काळजी वाटते, पण त्याहूनही जास्त मला माझ्या बहिणीची काळजी वाटते. ती खूप निष्पाप आणि भोळी आहे आणि तिच्यासमोर राजभाऊजी खूप हुशार आणि गोष्टी समजून घेणारे आहेत. जर माझ्यामुळे प्रियाला राजभाऊजीचा राग सहन करावा लागला तर मी ते सहन करू शकणार नाही. माझ्या स्वार्थामुळे मी तिचे घर उद्ध्वस्त करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही करत राहा बहीण बहीण, प्रीती रागाने म्हणते आणि फोन डिस्कनेक्ट करते. काही वेळाने प्रिया फळे आणते आणि प्रीतीला देते. मला नाही खायची आणि हा तुमचा फोन, आणि आता तुम्ही जा, मला झोपायचे आहे. प्रीती रमणचा राग प्रियावर काढते. काय झालं प्रीती दीदी, मला आणायला उशीर झाला का? नाही वहिनी, असं काही नाहीये, तुम्ही जाता का? तुम्हाला जास्त त्रास होत आहे का? प्रिया म्हणते, यार तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? प्रीती इतक्या जोरात ओरडते की प्रिया घाबरते. तिच्या डोळ्यांचे कोपरेही ओले होऊ लागतात. प्रीती, दारात उभ्या असलेल्या राजकडून एक मोठा आवाज येतो आणि यावेळी प्रीती घाबरते आणि तिच्यासोबत प्रिया देखील घाबरते. राज पटकन आत येतो आणि रागाने प्रीतीला म्हणतो, प्रियाशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? भैया, मी असं काही बोलली नाहीये की तू मला ओरडत आहेस. मी फक्त त्यांना इथून जायला सांगितले आणि ते आहे की प्रश्नांवर प्रश्न विचारत आहे मला. प्रीतीही यावेळी थोडी रागात होती. दोघांचे आवाज ऐकून सगळे तिथे येतात. काय झालं? राजेश्वरींनी विचारले. काही नाही मोठी आई, मी फक्त प्रिया वहिनीला इथून जायला सांगितलं कारण मला झोपायचं आहे, प्रीती म्हणाली. आणि तू ते कसं सांगितलंस तेही सांग, राज रागाने म्हणाला. हो, मी काय करू शकते भैया, त्या प्रश्नामागून प्रश्न विचारत होत्या म्हणून मी त्यांच्याशी थोडे मोठ्याने बोलले, प्रीती तिची नाराजी व्यक्त करत म्हणाली. प्रीती, असं बोलत असता का? सर्वांनी प्रीतीला फटकारले. सगळे मला का ओरडत आहे? राज भैयालाही माझ्यावर राग येतो आणि आज वहिनीमुळे मला ओरडा भेटत आहे. हो, बरोबर आहे, आम्ही दोघेही चुकीचे आहोत आणि प्रिया तर खूप चुकीची आहे की तिने तुझ्या सांगण्यावरून फ्रूट्स कट करून आणली आणि जेव्हा तू ते खाण्यास नकार दिला तेव्हा तिने विचारले की तिला यायला उशीर झाला का? तुम्हाला जास्त त्रास होत आहे का? पण उलट तू तिच्याशी उद्धटपणे वागलीस, राज रागाने म्हणाला. शांत हो राज, मी बोलते तिच्याशी, राधा म्हणतात. काकू, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते तुम्ही बोलू शकता, पण आजपासून मी प्रीतीला काही बोलणार नाही आणि प्रियाही काही बोलणार नाही, आणि आजपासून मी आणि प्रिया कधीही या खोलीत येणार नाही. जेव्हा राजने प्रीतीकडे पाहत हे सांगितले तेव्हा प्रीती बाहेरून सामान्य राहिली, पण आतून तिला खात्री पटली की तिने काहीतरी खूप चुकीचे केले आहे. राज, जाऊ द्या, प्रिया म्हणते. मी जे बोललो ते तुझ्या मनात बसव. जर मी तुला पुन्हा इथे येताना पाहिले तर मला राग येईल, जो तू अजून पाहिलेला नाहीस, राज रागात रडत असलेल्या प्रियाला म्हणाला. राज, ती बिचारी आधीच प्रीतीच्या बोलण्याने दुखावली गेली आहे आणि तूही आता तिला दुखवत आहेस. ती रडत आहे, तुला दिसत नाहीये का? राजचे वडील त्याला म्हणतात. जर मी तिला दुखावले तर मी तिला सांभाळून घेऊ शकेल, पण जर दुसऱ्याने तिला प्रियाला दुखावले तर मी ते सहन करू शकणार नाही. राज खूप रागाने बोलला आणि मग प्रियाकडे पाहत म्हणाला. मी काय म्हणालो ते तुला समजले ना? हो, मला इथे यायचे नाही आणि आता कधी येणार नाही. पण प्रीती दीदी, जर तुम्हाला माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. जेव्हा प्रिया रडत रडत असे म्हणते तेव्हा प्रीतीला तिची चूक कळते, पण ती प्रियाला काही बोलण्यापूर्वीच राज प्रियाचा हात धरतो आणि तिला घेऊन जातो. दोघेही निघून गेल्यावर सर्वजण प्रीतीकडे रागाने पाहतात, तर प्रीती बेडवर झोपून तोंड फिरवून घेते. इकडे राज प्रियाला बागेत घेऊन आला होता. आता रडणे थांबाव, अश्रू पुस, राज जड आवाजात म्हणतो. प्रिया राजचे बोलणे ऐकल्यानंतर ती त्याला मिठी मारते आणि म्हणते, मी इतके प्रश्न विचारायला नको होते प्रीती दिदीला. माझ्यामुळे तुमच्या आणि प्रीती दिदीचे भांडण झाले. तुझ्यामुळे काही झालं नाही, गप्प राहा, प्रियाच्या केसांना मागे करत राज म्हणतो, कारण प्रिया खूप रडत होती. आता शांत हो, नाही तर तू परत म्हणशील की मी तुला जास्त रागावतो. प्रियाला स्वतःपासून वेगळे करत राज म्हणाला. प्रिया पटकन तिचे अश्रू पुसते आणि गप्प बसते. तू आईस्क्रीम खाशील का? राज प्रियाला विचारतो आणि प्रियाला धक्का बसतो.
राज पहिल्यांदाच असे बोलत होता. मी परक्या भाषेत बोललो का? मला सांग, तुला आईस्क्रीम खायचं आहे का? प्रिया पटकन होकारार्थी मान हलवते आणि राज तिचा हात धरून म्हणतो, चल जाऊया. राज एका हाताने प्रियाचा हात धरतो आणि दुसऱ्या हाताने खिशातून गाडीच्या चाव्या काढतो आणि मग दोघेही गाडीत बसून आईस्क्रीम पार्लरमध्ये येतात. राज प्रियाला खुर्चीवर बसवतो आणि विचारतो, कोणता फ्लेवर? जो तुम्ही घेणार, प्रिया राजला सांगते आणि राज तिच्याकडे डोळे मोठे करून पाहतो. पिस्ता कोण? प्रिया पटकन म्हणते. बस मी घेऊन येतो. थोड्या वेळाने राज प्रियासाठी पिस्ता कोण आणतो. तुमच्यासाठी? मला नाही खायचं आहे. तू खा. प्रियाला आईस्क्रीम देत आणि खुर्चीवर बसत राज म्हणतो, मी काही बोलू का? प्रिया हळूच बनते. बोल. राज म्हणतो, तुम्ही याचा एक घास घ्या आणि मग मी तुम्हाला नाही म्हणणार खा म्हणून. मी नाही म्हटलं ना? ठीक आहे, सॉरी म्हणत प्रिया तिचा आईस्क्रीमचा एक बाईट घेते आणि मग राज तिचा हात धरतो आणि प्रियाने जिथे बाईट घेतला होता तिथून एक बाईट घेतो. प्रियाला समजत नव्हते की तिने आनंदी व्हावे की रागवावे, पण हो, ती याबद्दल खूप आनंदी होती त्यावेळी. राज आणि प्रिया घरी परतले तेव्हा प्रीती वगळता कुटुंबातील सर्व सदस्य आधीच बागेत बसले होते. प्रिया आणि राजला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अशा हालचाली झाल्या जणू काही त्यांना राज आणि प्रियाला काहीतरी बोलायचे आहे. राज, 1 मिनिट थांब, मला तुम्हा दोघांशी बोलायचे आहे, राधा म्हणाल्या. राधाचे बोलणे ऐकून प्रिया आणि राज दोघेही थांबले, पण राजने प्रियाकडे पाहिले आणि म्हणाला, तू खोलीत जा आणि झोप, आता खूप उशीर झाला आहे. पण राधा काकूंना काहीतरी बोलायचे आहे, प्रिया राजला म्हणाली. खोलीत जा आणि झोप, राज जड आवाजात म्हणाला. राजचे बोलणे ऐकल्यानंतर प्रियाने सर्वांकडे पाहिले आणि राजेश्वरी यांनी राजच्या बोलण्याशी सहमती दर्शवत डोळे मिचकावले आणि त्यानंतर प्रिया तिथून निघून गेली. प्रिया गेल्यानंतर राज खुर्चीवर बसला आणि त्यानंतर राधा म्हणाल्या, मला तुझ्याशी आणि प्रियाशी दोघांशी बोलायचे होते राज. राधा काहीशा नाराजीने म्हणाल्या, काकू तुम्ही माझ्याशी बोलू शकता, प्रियाच्या बदल्यात मी उत्तर देईन तुम्हाला, राज शांतपणे म्हणाला. इतके चपळाईने वागणे चांगले नाही. असो, मला असे म्हणायचे होते की जर प्रिया तुझी पत्नी आहे तर प्रीती देखील तुझी बहीण आहे. तुला असे वाटत नाही का की तू तिला छोट्याशा गोष्टीवर खूप कठोरपणे फटकारले? मी मान्य करते की ही प्रीतीची चूक आहे, तिने असे बोलायला नको होते, पण तू ज्या पद्धतीने बोललात ते देखील बरोबर नाही. प्रीतीला खूप वाईट वाटलं. तू गेल्यापासून ती खोलीत रडत आहे. प्रियालाही वाईट वाटलं, तीही रडत होती. तुम्ही सांत्वन देण्यासाठी तिच्याकडे आला, तिला सांभाळलं? राजच्या विचारल्यावर राधा फक्त त्याच्याकडे नाराज होऊन पाहत राहिल्या. जेव्हा प्रीतीची चूक होती तेव्हा मी तिला फटकारले, पण प्रीतीजी विनाकारण तिच्यावर ओरडली त्याचे काय? तर यात एका चुकीमुळे तू प्रीतीशी असलेले सर्व संबंध तोडशील का? तू तिच्याशी बोलणार नाहीस का? तू तिच्या खोलीत जाणार नाहीस का? राधा म्हणाल्या. हो, मी नक्कीच जाणार नाही आणि प्रियाही जाणार नाही आणि मला नाही वाटत की माझ्या निर्णयाचा प्रीतीवर काही परिणाम झाला असेल. तर तुझी बहीण तुझ्या बायकोसमोर काहीच नाही आहे का? राधा नाराजी व्यक्त करत म्हणाल्या. इथे बायको आणि बहिणीचा प्रश्न नाही आहे, इथे शिष्टाचाराचा प्रश्न आहे. जर प्रीतीऐवजी प्रियाने हे केले असते तर मी तिला प्रीतीपेक्षा जास्त वाईट रीतीने फटकारले असते. प्रीती प्रियापेक्षा लहान आहे, पण तरीही ती तिला दीदी म्हणते आणि इतका आदर दिल्यानंतरही जर कोणी तिचा अनादर केला, तेही विनाकारण, तर हे मला अजिबात मान्य नाही. छान, जणू तू खूप सभ्य आणि प्रेमाने वागतो प्रियासोबत, राधा राजला म्हणाल्या, जो त्याच्या फोनवर काहीतरी पाहत होता. तिच्या निरागसतेची छेड काढण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. जर कोणी तिचा वापर विनोद करण्यासाठी किंवा राग काढण्यासाठी केला तर त्या निरागसतेचा मालक कोण आहे? बस राज, तू इतक्या वेळापासून वाईट वागत आहेस, तू कधीच नीट उत्तर देऊ शकत नाहीस का? राजच्या वडिलांनी म्हटले. मी योग्य त्याच पद्धतीने उत्तर देत आहे आणि मी आधीपासून याच पद्धतीने उत्तर देत आलो आहे आणि मी असंच बोलतो. परिस्थितीनुसार मी माझा सूर बदलत नाही. असं वाटतंय की प्रिया खूप रडली आहे तुझ्यासमोर, राधा या पुन्हा राग दाखवत म्हणाल्या. याला म्हणतात परिस्थितीनुसार सूर बदलणे काकू. काही वेळापूर्वी जेव्हा प्रिया प्रीतीसाठी हळदीची दूध घेऊन आली तेव्हा ती तुम्हाला निष्पाप, भोळी आणि चांगली वाटली आणि जेव्हा प्रीतीची गोष्ट आली तेव्हा तुम्हाला तिच्यात रडण्याशिवाय यापैकी कोणताही गुण दिसला नाही. राज तू, राधा यापुढे काही बोलणार त्याआधीच राज म्हणाला,
आणि हो काकू, मला आठवतंय जेव्हा जेव्हा आई मला प्रियावर विनाकारण रागावल्याबद्दल, तिला वेळ न दिल्याबद्दल, तिच्याशी नीट न बोलल्याबद्दल फटकारले असेल, तेव्हा तेव्हा तू माझी बाजू घेतलीस आणि आज जेव्हा हे प्रकरण प्रीतीकडे आले तेव्हा तुला लगेच आठवलं की मी प्रियाशी सभ्यपणे वागत नाही. राजचे बोलणे ऐकल्यानंतर राधा काहीच बोलू शकल्या नाहीत. पुढे झालं आता राज, तू तुझ्या खोलीत जा, राजेश्वरींनी राजला सांगितलं. पण आज त्या खूप आनंदी होत्या. जाण्यापूर्वी मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की जर प्रिया चुकीची असेल तर तुम्हाला सर्वांना तिला फटकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जर ती चुकीची नसेल आणि तरीही तुम्ही तिच्यापेक्षा मोठी आहे आणि ती ह्या घरची सून आहे किंवा वहिनी आहे म्हणून तुम्ही तिला कुठल्या कारणाशिवाय फटकारले तर त्याचं उत्तर मी देईन. कारण तिला तर फक्त रडायची माहीत आहे. ती साधी भोळी आहे म्हणूनच. आणि तुम्हाला हे आतापर्यंत माहीत झालेच असेल. म्हणून आता कोणीही मी प्रियाशी कसे बोलतो हे पाहणार नाही. तुम्ही लोक हे पहा की प्रिया तुमच्यासोबत कशी राहते आणि ती कशी बोलते आणि मग तुम्ही तिच्यासोबत त्यानुसार राहा. आणि हो काकू, मी प्रियाला तुमचा अपमान करण्यासाठी वर पाठवले नाही तर मी तिला तुमच्या बोलण्याने ती दुखावू नये म्हणून पाठवले आहे. तिला या भ्रमात राहू द्या की तुम्ही अजूनही तिला निष्पाप आणि भोळे समजता. आता जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही ते बोलू शकता, राज सर्वांकडे पाहत म्हणाला. मी तुझ्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहे, राजचे काका म्हणाले. पण राधा यांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. तू अशी का पाहत आहेस? राज अगदी बरोबर आहे. प्रीतीच्या बाबतीत गोष्ट आली तर तू प्रियाबद्दल तुझा विचारच बदललास आणि ती किती चांगली मुलगी आहे. ती कधीही कोणाला दुखवेल असं काही करत नाही किंवा म्हणत नाही. आणि राजने प्रीतीला जे काही रागावले ते अगदी बरोबर आहे. जर आज तिच्या असभ्यतेबद्दल तिला फटकारले नसते तर ती भविष्यात हे सर्व करत राहिली असती. उद्या ती लग्न करून तिच्या सासरच्या घरी जाईल. राधा, मग जर ती प्रियाच्या जागी उभी राहिली तर तू म्हणू शकशील का की तुझी मुलगी चुकीची आहे? पतीचे म्हणणे ऐकून राधा अधिकच अस्वस्थ झाल्या आणि तिथून निघून गेल्या. राजचे काकाही तिथून शुभरात्री म्हणून निघून गेले. ते गेल्यानंतर राजचे वडील त्याच्याकडे आले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाले, गेल्या 2-3 दिवसापासून मी तुझी धुलाई करण्याचा विचार करत होतो. पण आजच्या कृत्यानंतर तू वाचलास. जा आणि झोप असे म्हणत ते तेथून निघून गेले. आणि मग रुद्र आणि राजेश्वरी मोठ्याने हसायला लागले. जेव्हा राज तिथून निघू लागला तेव्हा रुद्र आणि राजेश्वरी त्याच्यासोबत चालू लागले. आणि राजेश्वरी म्हणाल्या, कुठे घेऊन गेला होतास प्रियाला? आईस्क्रीम खायला, राज म्हणाला. तू खाल्ली की नाही? राजेश्वरींनी विचारलं. नाही, राज म्हणाला. नाही, पण डोकं शांत करण्याची गरज तर तुला होती राज, रुद्रने राजच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. जा आणि झोप, राज कोणत्याही भावनेशिवाय रुद्रला म्हणाला. अरे हस जरा, राज कधीतरी थोडं फार हसत जा, रुद्र पुन्हा गमतीने म्हणाला. राज काहीच बोलला नाही आणि फक्त शांतपणे चालत राहिला. पान नाही खाऊ घातलं तू तुझ्या भोळ्या निष्पाप बायकोला? राजेश्वरींनी गमतीने म्हटलं. नाही. का? तिला आईस्क्रीम खायचे होते, राजने राजेश्वरींना उत्तर दिले. थांब थांब थांब, मला तुला नीट बघू दे. तू तोच माणूस आहेस ना ज्याचे नाव माझ्या सासऱ्यांनी माझ्याकडून कोणता बदला घेण्यासाठी ठेवले? तू प्रियाला तिच्या सांगण्यावरून आईस्क्रीम खाऊ घातले? राजेश्वरी ज्या पद्धतीने ॲक्टिंग करून म्हणाल्या ते पाहून रुद्र पोट धरून मोठमोठ्याने हसायला लागला. आणि राजने दोघांकडे दुर्लक्ष केले आणि चेहऱ्यावर हलकीशी स्माईल घेऊन पुढे गेला. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.